हाय हॅलो नमस्कार, मी सोनल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। कसे आहात आपण? मजेत ना? मी पण मजेत। तर कितीही जुना दिवा असू द्या किंवा कितीही तेलकट दिवा असू द्या, हा आपण हात न लावता स्वच्छ करणार आहोत, साफ करणार आहोत, तोही अगदी नव्यासारखा। तुम्हाला जर बघायचं असेल हे कसं होतं, त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल। तर बघा, या ठिकाणी आपला हा जो दिवा आहे तो खूप तेलकट झालेला होता, खूप जास्तच तेलकट झालेला होता। याचं कारण की मी दिवा लावून 15 दिवस गावाला गेली होती आणि तो दिवा विझून गेला। त्यानंतर ते तेल त्यातच राहिलं, त्याने ते तेल घट्ट झालं आणि पूर्णपणे तो दिवा जो आहे तो पूर्ण खराब झाला। तर यातून आपण पूर्ण साफ करून घेऊया, म्हणजेच वात वगैरे काढून घेऊया आणि हा जो दिवा आहे तो ओपन होतो, उघडा होतो। तर आपण याला छान असं 3 पार्ट मध्ये काढून घेऊया, वरचे वातीचं, खालचं आणि स्टँडचं। चला तर बघूया आपल्याला कसं हे करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता हा दिवा खूपच खराब झालेला आहे आणि आपल्याला याला साफ करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक पातेलं आणि गॅस चालू केला आहे, त्यामध्ये घेतलेलं आहे पाणी आणि पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चम्मच इतका बेकिंग सोडा। जो आपला खाण्याचा सोडा असतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चम्मच मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्याला थोडा वेळ गरम होऊ द्यायचा आहे। गरम व्हायची आपल्याला वाट बघायची आहे। गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे, जेणेकरून आपला दिवा जो आहे तो साफ होईल। आणि तो लिंबू पिळून टाकल्यानंतर जो लिंबाची जी साल असते तीही आपण त्यामध्ये टाकून देऊया। त्यानंतर आपल्याला दिवा पूर्णपणे 3 पार्ट त्यामध्ये टाकायचं आहे। या ठिकाणी मी एकच दिवा घेतला आहे। जर तुमच्याकडे 2 दिवे किंवा जास्त काही असेल, तांब्याचं असो या पितळाचं असो, हे तुम्ही असंच तेलकट झालेली वस्तू असो, तुम्ही यामध्ये टाकू शकता। पातेलं मोठं घेऊ शकता आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। तोपर्यंत आपण याला छान अशी उकळी येऊ देऊ आणि सगळं साफ झालं की मग तुम्हाला मी दाखवते। बघा, ऑटोमॅटिक आपण हात न लावता त्याचा पूर्ण पिवळसरपणा जो आहे आणि जे तेलाचे जे आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे। आपण याला 5 मिनिटांकरता झाकून ठेवणार आहोत। 5 मिनिटांनी हे बघा त्याला उकळ आली आहे आणि तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला काढून दाखवते दिवा। हा दिवा निघाला आहे आणि त्याच्यावरचा जो काळपटपणा होता तो निघाला आहे आणि ते काळं काळं दिसत आहे, ते तुम्हाला आता निघताना दिसणार आहे। तर याला कमीत कमी 5 मिनिटं तरी उकळू द्या आणि झाकून ठेवा, जेणेकरून त्याची जी सगळी घाण आहे ती निघून जाईल। आणि लक्षात घ्या, दिवा गरम असेल, उकळता पाण्यातला असेल, त्यामुळे हात सांभाळून। मी यामुळे सांडशीने करत आहे। तर मग मी खाली उतरवून घेतला आहे। उकळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हे निघाला आहे आणि तुम्हाला मी बघू शकता। बघा, फक्त हा साधा ब्रश आहे, जो खराब झालेला ब्रश असतो आपण फेकून देतो, त्या ब्रशचा उपयोग आपण इथे करणार आहोत। बघा, फक्त मी त्याला अशी हाताने हलवत आहे, तरीही त्यावरचे जे तेलाचे डाग आहेत आणि तेल जे आहे ते अगदी सहजपणे निघत आहे। आणि तुम्ही बघू शकता, मी याला असंच घसत आहे आणि ते सगळे जी घाण आहे ती आरामात निघत आहे। आपल्याला काहीही करण्याची गरज पडत नाहीये। फक्त ते काढल्यानंतर आपल्याला त्या पाण्यातून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून ते गरम पाण्यात सगळी घाण ही निघून जाणार आहे। तर बघा, यानंतर आपल्याला त्याचं खालचं स्टँडही काढून घ्यायचं आहे आणि छान अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे। दिवा काढल्यानंतर आपल्याला बघू शकता, दिव्यातलं जो वात लावायचं असतं तेही आपण काढून घेणार आहोत आणि थोडं थंड व्हायला राहू देणार आहोत, जेणेकरून आपल्या हाताला चटका बसणार नाही। हे बघा, तुम्ही बघू शकता, मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठापासून मी पितांबरी बनवली आहे। जर तुम्हाला ही पितांबरीची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला ही रेसिपी नक्की देणार। आणि आपल्याला कुठल्याही पितांबरीची इथे गरज पडणार नाही आणि आपल्याला कुठलीही पावडर इथे लावायची गरज पडणार नाही। हे फक्त आपल्या घरगुती वस्तूंपासून बनलेलं आहे। यामध्ये
गव्हाचं पीठ आणि अजून काही वस्तू आहेत ज्या मी टाकल्या आहेत, तर त्या तुम्ही बघून नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ पाहिजे. मी लगेच ही व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी फक्त ते पावडर त्याला लावत आहे आणि ते अगदी स्वच्छ होत चाललं आहे. तुम्ही बघू शकता फक्त पावडर लावली आणि तुम्हाला मी एवढंच पार्ट धुवून दाखवेल आणि तुम्हाला जुन्यामध्ये आणि नव्यामध्ये खूप सारा डिफरन्स हा दिसून येणार आहे. तुम्ही फक्त बघू शकता. बघा मी दोघं साईड धुवून दाखवते. इथे बघा हे जे आपण साफ केलं आणि ते जे आपण जुनं जे खराब झालेलं आहे ते. तर अशाच प्रकारे पूर्ण दिवाही आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही म्हणशाल ही पितांबरी वापरते किंवा काय वापरते, असं काहीच नाहीये. ही आपली घरगुती मॅजिकल पावडर आहे जे गव्हापासून बनवलेली, गव्हाच्या पिठापासून बनवलेली. तर तुम्ही एकदा नक्कीच बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी पाहिजे आहे का ह्या पिठाची. तर बघा ही पितांबरीने मी छान असं पूर्ण घसून घेतलं आणि तुम्हाला दाखवलं. बघा मी त्यामध्ये टाकला आणि स्वच्छ करून तुम्ही बघू शकता की हे किती स्वच्छ झालेला आहे आपला दिवा. तुम्ही पहिला दिवा आणि आताचा दिवामध्ये फरक बघू शकता. तर आपण दोघंही हे साफ करून घेणार आहोत, त्याचा स्टँड सुद्धा आणि त्याचा वातेचा दिवा सुद्धा. तर पूर्ण दिवा साफ झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवीन नवीन ट्रिक, घरगुती उपाय, काही असे उपाय आहेत जे आपल्याला घरगुती करता येतात आणि घरातल्या वस्तूंपासूनच करता येतात. त्यामुळे तुम्ही मला कमेंट्समध्ये आणि सबस्क्राईब करून हे नक्कीच कळवा. तर बघा आपण इथे हा दिवा पूर्ण साफ करून घेतलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर त्या पाण्यात टाकून आपण स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहोत. या ठिकाणी दिवा गरम असल्यामुळे मी सांडशीनेच काढते. तुम्हीही असंच काही करा जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही. तर बघा इकडचं पाणी थंड असल्यामुळे सगळं काढून घेऊन आपण दिवा छान असा तयार करून पुसून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आपला चकचकीत असा दिवा. आणि आपण जेव्हा बघितला होता तो खूप जुना आणि तेलकट असा आपल्याला दिसत होता आणि आता तुम्ही बघू शकता हा आपला जो दिवा आहे तो अगदी नव्यासारखा झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि दिवा साफ करायला अजून कोण कोण कशा कशा पद्धती वापरतं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. कोणाकडे आणखी काही टिप्स असतील तर मला त्याही कळवा. आपण आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स जरूर करा. बघा धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.